सो मित्रांनो, आज आपण चाललो आहोत ऐरोली येथील बर्ड सेंच्युरी बघायला आणि तिथे फ्लेमिंगोज येतात असं म्हणतायत सध्या. तर बघूया आपल्याला फ्लेमिंगो दिसतात का. तिकडे म्हणतात की बोट राईड पण आहे, पॉसिबल झालं तर आपण बोट राईड पण करू. आता आम्ही आहोत ऐरोली ठाणे बेलापूर रोडवरती आणि इथून ऐरोली आपल्याला दाखवत आहे, म्हणजे आपला पॉईंट जो आहे तो दाखवत आहे फक्त 16 मिनिट्सवर. सो बघूया कसं काय आहे. 2017 मध्ये ते बनलं आहे असं म्हणतात, तर इतक्या वर्षापासून मला माहिती नव्हतं. आता आपण जस्ट हे करूया, एक्सप्लोअर करूया ते कसं काय आहे, बघूया. भेटूया आपण थोड्याच वेळात. सो मित्रांनो, आपण ऐरोलीतील बर्ड सेंच्युरी येथे पोचलो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इकडनंच त्याचा एंट्रन्स आहे. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण बर्ड सेंच्युरी एक्सप्लोअर करूया. कसं काय आहे मी तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे ठाणे क्रीकची इन्फॉर्मेशन दिली आहे सगळी. आणि हा आहे आपला फ्लेमिंगो पक्षी. तर बघूया, इथे पण हे फ्लेमिंगोचे स्टॅच्यू लावलेले आहेत. सो इथे सगळे तिकिटाचे रेट्स लावलेत. सो आता आम्ही तिकीट काढलेत, बघूया. हे असे काही तिकीट्स मिळालेत आम्हाला. 165 रुपीज फोर व्हीलरचे, अडल्टचे आहेत 55 रुपीज. सो आम्ही तिघेजण आहोत, तिघांचे तिकीटं 55 आणि जर कॅमेरा कॅरी करत असाल तुम्ही तर त्याचे 165 रुपीज ॲडिशनल आहे. सो आता आपण बघूया, पूर्णपणे एक्सप्लोअर करूया. ही खूपच सुंदर आहे. चला सँडी. सो गाईड, चला आता आपण बघूया. इथे बायोडायव्हर्सिटी सेंटर आहे, तिथे आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती मिळेल, जसे की फ्लेमिंगोज आणि काय म्हणतात त्याला, मॅनग्रोची. चला आता इकडे झाडं बिडं तुम्ही बघू शकता, सुंदर प्रकारे अशी बनवलेली. हे पण सही आहे, हे फोटो पण मस्त आहे. हेच आहेत ते फ्लेमिंगो. चला बघूया, दिसत आहेत का आपल्याला फ्लेमिंगो.
आपण आतमध्ये एंटर करूया आणि बघूया कशा प्रकारे काय आहे. स्टॅच्यूज वगैरे आणि जे आहे ते मॅनग्रोव्हचं जंगल आहे. केवढा मोठा आहे ना. खरं आहे खरा आहे तो. चला तर मग मित्रांनो, आता आपण हे एक्सप्लोअर केलं आहे. आता बाजूलाच एक अजून एक डायव्हर्सिटी पॉईंट आहे, तिथे आपण बघूया काय. वाव, आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असा परिसर आहे. इथे पॉन्ड पण दिसतंय आपल्याला, ते आपण नंतर एक्सप्लोअर करूया. सो हे आहे सागरी जैवविविधता केंद्र, निसर्ग परिचय केंद्र. लेट्स एक्सप्लोर. वाव, इथे तुम्ही बघू शकता जैवविविधता, आयुष्याचे वैविध्य, अशा प्रकारे इथे सगळी बायोडायव्हर्सिटीची माहिती दिली आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया. इथे अशा प्रकारचे काही 3D पेंटिंग्स आहेत. वाव, खूपच इंटरेस्टिंग आहे. हे बघा, इथे हे जर तुम्ही बटन प्रेस केलं तर जो हा जो पक्षी आहे
ज्याचं नाव आहे फ्लेमिंगो. सो ह्याचा आवाज तुम्ही इकडे चेक करू शकता. खूपच इंटरेस्टिंग आहे गाईज. हे फक्त इकडे यायचं आहे आणि हे जस्ट तुम्हाला प्रेस करायचं आहे एकदा. इथे ठाणे खाडीतील पक्षी, बर्ड्स ऑफ द ठाणे क्रीक, ही सगळी माहिती दिली आहे. इकडे तुम्ही बघू शकता, हे जस्ट असं बटन फिरवलं की कशा प्रकारे हे पक्षीज आहेत. हे सगळे मॅनग्रोव्जमध्ये राहणारे पक्षी आहेत. आणि हा आहे आपला फ्लेमिंगो. सो अशा प्रकारे इथे हे सगळं असं लावलेलं आहे. तुम्ही एक एक करून चेक करू शकता. इथे काय बघूया आपण. हा आहे आपला किंगफिशर म्हणजेच खंड्या पक्षी. याला मड स्कीपर म्हणतात. हे सँडी बोलला, हा आहे मड स्कीपर. म्हणजे काय असं सँडी, काय इन्फॉर्मेशन देऊ शकतो? पाण्यात पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. ओके ओके. तर हा जो एक प्रकारचा प्राणी जो आहे तो पाण्यामध्ये आणि जमिनीवर म्हणजे मडमध्ये पण राहू शकतो. सो इथे अजून पण काही प्रकारचे असे साऊंड्स लावलेत. हा आता बघूया कोणाचा साऊंड आहे. ओ, सो इकडे हा जो पक्षी दाखवला आहे हा याचा साऊंड आहे. इथे खूपच इंटरेस्टिंग अशी इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही इथे येऊन हे सगळ्या प्रकारे नीट एक्सप्लोअर करू शकता. सो हाय टाईड भरती आणि हे बघूया काय आता. ओ, सो हा जो साऊंड तुम्ही ऐकताय तो ह्या पक्ष्याचा साऊंड आहे. ह्याचं नाव इकडे दिलं आहे बघू शकता तुम्ही, हिरवी तुतारी. आणि मग अशी आपण जो हा साऊंड ऐकला तो आहे टिटवी. सो गाईज आता आपण इथे बेडकाचाच आवाज ऐकूया. इंडियन बुल फ्रॉग. हा जो साऊंड ऐकताय तो कसला साऊंड आहे सँडी? इंडियन बुल फ्रॉगचा. ओके ओके. तो हा जो साऊंड आहे तो इंडियन बुल फ्रॉगचा आहे. इथे तुम्ही याचा पिक्चर बघू शकता. सो मित्रांनो अजून पण बघूया आपण. सँडीला विचारूया इकडे काही अजून लावलेलं आहे त्याची माहिती तो देईल. इथे जी खारफुटी वनं आहेत तिथे आपण पाहू शकतो की ह्याच खारफुटी वनांवर जिथे जी मासे आढळतात त्यावरच इकडचे जाती जमाती मासेमारी करतात. ओके. आणि तेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. ओके ओके. तर तुम्ही इथे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे या लोकांनी इथे दाखवलं आहे. आणि इथे पण काही इन्फॉर्मेशन दिली आहे. खारफुटी माशांची प्रजनन स्थळे आहेत. सो हे जस्ट असं करून बघूया. इकडे तुम्ही बघू शकता इथे पण काही इन्फॉर्मेशन दिली आहे. खारफुटी उदरनिर्वाहासह मदत करतात. सो मित्रांनो हे खारफुटी जे आहे ते आपलं एन्व्हायरमेंटसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. तो इथे अशा प्रकारे काही इन्फॉर्मेशन्स तुम्ही बघू शकता. हे बघा, हे असं असतं खारफुटीचं जंगल, जे आता काळानुसार खूपच कमी झालं आहे. जिथे ते खाडी परिसर आहे तो सगळा तिथे म्हणजे भर टाकून मातीची सगळं डेव्हलपमेंट सगळीकडे चालू आहे. सो तुम्ही पण या बायोडायव्हर्सिटी सेंटरमध्ये येऊन इकडे या मॅनग्रोव्ज किंवा खारफुटीच्या जंगलाबद्दल माहिती मिळवू शकता. सो मित्रांनो इथे एक इंटरेस्टिंग आपल्याला दिसतं आहे. हा आहे आपला खंड्या पक्षी.
इंग्लिशमध्ये याला किंगफिशर्स म्हणून ओळखलं जातं आणि इथे आपण त्याचा साऊंड ऐकूया. सो मित्रांनो, इथे तुम्ही मॅप बघू शकता. हे जे पूर्ण नेचर डिस्कवरी ट्रेल जो आहे त्याचा हा मॅप आहे. सो आता आपण बघूया, इथे सँडी बोलतोय की अजून वेल मासा पण आहे. सो आपण तो एक्सप्लोर करूया ते काय आहे. काय म्हणतात त्याला ते सागरी बायोडायव्हर्सिटी. सागर बायोडायव्हर्सिटी. ओके. सो मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता वेल माशाचं पिक्चर्स लावलेले आहेत. वेल, डॉल्फिन हे सगळे समुद्रातले मोठे मोठे मासे आहेत. आणि आता आपण इथे वेल माशाचा आवाज ऐकूया. हे तुम्ही इथे इन्स्ट्रक्शन्स वाचू शकता. सो मित्रांनो, हा जो आवाज ऐकताय तो वेल माशाचा आवाज आहे. हा आहे बोंबील मासा. बॉम्बे डक ज्याला म्हणतात. चला पुढे आपण बघूया. इथे पण काही प्रकारे अशी इन्फॉर्मेशन्स दिलेली आहे. हा आहे बांगडा मासा आहे. याला प्रवाळ म्हणतात किंवा कोरल. इथे तुम्ही पाहू शकता हे चित्र. ह्यामध्ये हे ना यात ठराविक मासेच राहतात. ओके. आणि ते त्यांना मोठ्या माशांपासून त्यांचं संरक्षण करतात. ओके. सो इथे प्रवाळाची इन्फॉर्मेशन्स तुम्ही दिली आहे, वाचू शकता. हे अशा प्रकारचे प्रवाळच असतात. हा बघा, हा जो दिसतोय तो डॉल्फिन मासा आहे. आणि आता आपण डॉल्फिन माशाचा एकदा आवाज ऐकूया. हा आहे स्टारफिश, तारा मासा ज्याला म्हणतात, सी स्टार. ह्याची पण इन्फॉर्मेशन इथे तुम्ही वाचू शकता. हे काय सँडी? हे सी अर्चिन आहे. बघून तरी कसं वाटतं. हां, सी अर्चिन. सी अर्च, समुद्र कंटक. हा हे पापलेटची इन्फॉर्मेशन्स दिली इथे. सो खूपच चांगल्या प्रकारे इथे इन्फॉर्मेशन्स तुम्ही बघू शकता. हे आहे ओशन्स आर द क्रॅडल ऑफ लाईफ. ओके. आणि हे इथे एक इंटरेस्टिंग तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला कशाची इन्फॉर्मेशन्स बघायची असेल तर ह्याला जस्ट पकडून इथे ड्रॉप केलं की इकडे तुम्ही इन्फॉर्मेशन्स बघू शकता. इथे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन आणि ही मराठी लँग्वेजमध्ये. सो एकदा हे बघूया आपण. हे काय आहे? शहरांचे सर्जन. नॉर्मली इथे सगळी जी फ्लेमिंगो बर्ड्स आहेत आणि जे कुठलं ते मॅनग्रोव्ज जे आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन्स इथे दिलेली आहे. आणि इकडनं तुम्हाला दाखवतो एकदा. ऐकण्याची क्षमता आहे. ओके. सो इथे तुम्ही इंग्लिश म्हणजे तेच फ्लेमिंगो पक्षाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ओके. त्याचे पाय काय, त्याच्यात तुम्ही पाय पाहू शकतो. याच्यात त्यांची ऐकण्याची क्षमता, याच्यात त्यांचे क्षारांचे उत्सर्जन. ओके. सो इथून तुम्ही अशा प्रकारे हे मोठं करू शकता. खूपच इंटरेस्टिंग असं हे जे बायोडायव्हर्सिटी सेंटर बनवलं आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही पण येऊन इथे एक्सप्लोअर करू शकता हे. सो
हे एक दुसरं सेक्शन आहे जिथे हवामान बदल, क्लायमेट बदल, रिसायकल, रिड्यूस, रिफ्यूज यांची सगळी इन्फॉर्मेशन्स दिली आहेत. आणि इथे मे बी ह्या टँकमध्ये फिश टँकचं हे काम चालू आहे. त्याचे स्टार फिश वगैरे त्यांनी ठेवले. ओके. सो खूपच स्पेशियस असं आहे हे, जे पण बनवलं आहे खूपच मस्त. चला आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचा जो परिसर आहे तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आता आपण बायोडायव्हर्सिटी सेंटर बघितलं आहे. आता आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोअर करूया. इथे एक पॉन्ड बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये काही फिशेस पण आहेत. सो बघूया आपण. वाव, मस्त बनवलं आहे खूपच. आणि बघू शकता तुम्ही थोडेफार पाणी वगैरे पडतं आहे. वाव गाईज, छोटे छोटे मासे पण बघू शकता तुम्ही. आणि इथे पण एक काहीतरी इंटरेस्टिंग आहे. इथे एक कॅनल टाईप बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही छोटे छोटे मासे बघू शकता. वाव, खूपच ऑसम आहे. हा जो पूर्ण कॅनल जो आहे तो माशांनी भरलेला आहे. आणि मध्ये मध्ये छोटे छोटे फ्रॉक्स पण आहेत, तुम्हाला दिसत नसतील कॅमेऱ्यामध्ये. मित्रांनो, आता आपण इथे बघूया पक्षी जेव्हा फ्लेमिंगोज उडतात ते कशा प्रकारे उडतात त्यांनी इकडे दाखवलं आहे. कशा प्रकारे उडतात त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला खूप चांगल्या प्रकारे. सो इथे बघू शकता मॅप दाखवला आहे. खारफुटी भ्रमंती, रोहित पक्षी निरीक्षण, खारफुटी रोपवाटिका, खेकड्यांचे तळे, निसर्ग भ्रमण, पायवाट, खाडी निरीक्षण, हे सगळं या साईडला आहे. आणि पर्यटक केंद्र, व्हिजिटर सेंटर हे इथे आहे. सो चला, की आम्हाला माहिती मिळाली की बोर्डवॉक जे आहे ते बंद आहे, तरी पण आपण बघूया कशा प्रकारे काय आहे. इथे तुम्ही बघू शकता कारसाठी वगैरे पार्किंगची चांगली सोय केली आहे. सो मित्रांनो, आता आपण बघूया इथे काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दिसते काय इथे बघूया. मित्रांनो, इथे बघू शकता जे देवमासा वगैरे त्यांचेच हे हाडं वगैरे दिसत आहेत. अजस्त्र आहेत, अजस्त्र प्राणी आहे. बघा किती भयानक आहे, केवढं मोठे आहे ते. खरे आहेत ना हे? खरे आहेत. हा खरा जो आपला देवमासा आहे हे त्याचीच सगळी हाडं आहेत, ही खरी आहेत सगळी. एवढा मोठा मासा असेल ना. अनबिलिव्हेबल आहे काही त्याला. खूप जुने आहेत हे. चला आता बाहेर जाऊया आपण.
वाव, इकडचं तुम्ही व्ह्यू बघू शकता. आजूबाजूला ही सगळी बांबूची झाडं आहेत. आणि आता आपण चाललो आहे मेन म्हणजे जिकडनंच पक्षी निरीक्षणासाठी बोटी सुटतात त्या ठिकाणी चाललो आहे. आणि इथूनच स्टार्ट होतं आपलं मॅनग्रोव्हचं जंगल, म्हणजेच खारफुटीचं जंगल. इथे सगळे इन्फॉर्मेशन्स दिली आहेत. आणि इथे तुम्ही साईडला जर बघितलं ना तर हे सगळं मॅनग्रोव्हचं आहे. आता भरतीचा टाईम असल्यामुळे इथे सगळं पाणी आलेलं दिसतंय तुम्हाला. क्लिअर दिसतंय. या इथे आपण बघूया. हो, हा सगळा आहे दलदली इलाका आणि मॅनग्रोव्ह. तो बघा तिकडे एक पक्षी दिसतो, या कॅमेऱ्यामध्ये जज नाही होणार तो. आणि हा इलाका तुम्ही बघू शकता, खूपच शांत असं वातावरण आहे. आणि मित्रांनो हे बघा, इथे मला ही काहीतरी शेंग दिसते. ही कुठली शेंग आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. हा हे बघा, हे इकडे वरती आहे झाड आहे याचं. आणि ही शेंग आम्हाला इथे पडलेली मिळाली. इथे सगळी इन्फॉर्मेशन्स दिलेली आहे. चला बघूया काय काय आहे अजून इथे. ही अशा प्रकारची इथे इन्फॉर्मेशन म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या जंगलाला भारत सरकारने पाणथळ जागा करार अंतर्गत स्थापित केलेलं आहे. सो मित्रांनो 2017मध्ये ह्याचं स्थापना झाली आहे. आणि अजून जास्त लोकांना हे माहिती पण नाही आहे. सो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या व्हिडिओजना बघा. जर आवडतील व्हिडिओज तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. मित्रांनो इथून तुम्ही बघू शकता, इथून जेव्हा बोटीमध्ये आपण जातो राईडसाठी तेव्हा इथून जातात. काही टेक्निकल काम चालू असल्यामुळे राईड्स सगळ्या बंद आहेत. इथपर्यंत दादा. सो मित्रांनो आता आपण आलो आहोत जिकडनं आपण हे जे मॅनग्रोव्हचं जंगल बघायला बोटी सुटतात त्या ठिकाणी. पण आता काही कारणास्तव बोटी सगळ्या बंद आहेत आणि आपण पुढपर्यंत जाऊ नाही शकत. मी इथूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भरतीची वेळ आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे आहे आपलं मॅनग्रोव्ह म्हणजेच खारफुटीचं जंगल. आणि तिकडे लांब आम्हाला असे थोडेफार पक्षी दिसत आहेत. मे बी तेच फ्लेमिंगो असावेत. हे आता दुपारची वेळ असल्यामुळे इथे जास्ती फ्लेमिंगोज नाही आहेत. जर तुम्ही इव्हिनिंगला इथे येत असाल किंवा अर्ली मॉर्निंग 7 वाजता काहीतरी इथून बोटी चालू होतात त्यावेळेला जर तुम्ही आलात तर नक्की तुम्हाला तिकडे जाता येईल. बघू शकता हेच आहे आपलं मॅनग्रोव्ह जे एन्व्हायरमेंटसाठी खूपच इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कांदळवन ज्याला म्हणतात. पण आता सध्याच्या काळात जिकडे तिकडे भर टाकून सगळी डेव्हलपमेंटची कामं, ब्रिजची कामं सगळी चालू असल्यामुळे हे सगळं कांदळवन नाहीस होत चाललं आहे. सो तुम्ही या कांदळवनाला येऊन भेट द्या. कशा प्रकारे काय असतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ऐरोलीचं जे बायोडायव्हर्सिटी सेंटर कसे आहे
याबद्दल तुम्ही थोडीफार माहिती तुम्हाला मिळाली असेल. जर तुम्हाला बोट राईड किंवा फ्लेमिंगो सफारी करायची असेल तर तुम्हाला अर्ली मॉर्निंग इथे यावं लागणार आणि अर्ली मॉर्निंगला येऊन तुम्ही इथे ॲडव्हान्स बुकिंग पहिले करावं लागतं. याची सगळी इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. काय टाईम आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, किती चार्जेस आहेत ते सर्व. सो अशा प्रकारे आपण हा प्लेस एक्सप्लोअर केली आहे. आपण परत नवीन अशीच एक प्लेस घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.